जय श्रीराम. जय श्रीराम. जय गुरुदेव. योग वासिष्ठ ग्रंथातील 108 ज्ञानमोती हे आपले विद्याधर कारंजकर सर यांनी संकलित केलेल्या पुस्तकाचं वाचन आपण सध्या करत आहोत. त्या वाचनात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण रोजच्या प्रमाणे त्रिवार ओंकार, गुरुवंदना आणि आपल्या ग्रंथातली प्रार्थना यांनी वाचनाला सुरुवात करूया. त्रिवार ओंकारासाठी हाताचा नमस्कार. मान पाठ सरळ एका रेषेत ताठ बसायचे, डोळे बंद, दीर्घ श्वास घेऊया. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परम ब्रह्म गुरवे नमः. आपल्या ग्रंथातली प्रार्थना म्हणूया. ओम श्री परमात्मने नमः. दिवि भूमौ तथाकाशे बहिरन्तश्च मे विभुः यो विभाति अवभासात्मा तस्मै सर्वात्मने नमः. तस्मै सर्वा. पृथ्वी, आकाश आणि अंतरिक्ष यांना जो चैतन्य रूपाने व्यापून राहिलेला आहे, तसेच जो माझ्या आत आणि बाहेर भरून राहिलेला आहे, अशा त्या सर्व व्यापी परमात्म्याला नमस्कार असो. जय. आपण बघितलं 2-3 दिवस जे आपण वाचन करतोय ग्रंथाचं, आणि ग्रंथाबद्दल ज्या ज्या दिग्गजांनी या क्षेत्रातल्या अध्यात्मातल्या जे जे मनन केलंय त्याच्यासह आपण सुरुवात करून हे पुस्तकाचं छान वाचनाच्या पुढे चाललेलो आहोत. आणि एक एक गोष्टी आपल्याला उलगडत चालल्या की आसक्ती ठेवावं असं या जगात काहीही नाही. आसक्ती ठेवावं असं या जगात काहीही नाहीये. आत्मज्ञानाच्या अभावामुळे सगळी मानवजात दुःखी आहे. आत्मज्ञानाच्या अभावामुळे दुःखी आहे. कोणामुळे दुःखी नाहीये आपण, किंवा बाहेरच्या व्यक्ती, वस्तू, परिस्थिती आपल्या दुःखाला किंवा आपल्या सुखाला किंवा आपल्या आनंदालाही जबाबदार नाहीये. आपल्याला आत्मज्ञान नाहीये. आपलं अज्ञान, आपली अविद्या हे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. त्यातले जे 108 महत्वाचे सूत्र आहेत म्हणा, किंवा जे ज्ञान मोती आहेत, त्याच्यामुळे आपल्याला मूळ ग्रंथ अजून पुन्हा 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 वाचण्याची प्रेरणा होईल, याची मला 100% खात्री आहे. तर दुःख नावाची वस्तूच या पंचतत्वात अस्तित्वातच नाहीये. जेव्हा हे सगळं प्रपंच निर्माण केला, जेव्हा प्रकृती निर्माण केली, जेव्हा आपल्याला आपली निर्मिती केली, तेव्हा त्याच्यात दुःख नाहीच आहे डिक्शनरीत. दुःख हे आपल्या मनोव्यापारामुळे होते आपल्याला. त्यामुळे आपण केवळ सच्चित आनंद आहोत हे शिकूया आपण ह्या ग्रंथातून. यातल्या गोष्टी कळतील न कळतील, पुढं मागं कळतील, कधी कळणारही नाही, पण आपण आत्मज्ञान कसं मिळवायचं हे मात्र नक्की शिकणार आहोत. आणि त्याच्यावरच आपण जास्त फोकस आणि मेहनत करणार आहोत. तर आपलं शरीर आणि मन याच्याबद्दल आपली असलेली अमर्याद आसक्ती बघा. हा आपलं शरीर आणि आपलं मन, कारण आपण आपल्या स्वतःला शरीर समजतो. मी म्हणजे शरीर, मी या घरातला, मी त्या घराण्याचा, माझं नाव अमकं, मी अशी दिसायला, मी तशी दिसायला, माझा परिवार, याच्या आपण लिमिटेडच जगत आहोत. पण आपण अनलिमिटेड आहोत हे आपल्याला हा ग्रंथ सांगतो. की हे शरीर तुझं कितवं शरीर असेल हे तुलाही माहिती नाही. तू अनेक शरीरातनं यात्रा करून आलेला जीव आहेस, आत्मा आहेस. त्याला ओळख, कारण तो सूक्ष्मात आहे. तू स्थूलाला सगळं संपूर्ण समजलास तर सूक्ष्मात कधी जाणार. तर हे आपल्या दुःखाचं कारण आहे की आपल्याला आपण शरीर आणि मन याच्याबद्दल असलेली आपली बेसुमार आसक्ती हे आपल्या दुःखाचं कारण आहे. यातल्या गोष्टी, यातली सूत्र, यातलं ज्ञान, यातलं तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं? भावना विवश होऊन जगू नका. भावना विवश होऊन जगू नका, कारण तुमच्या आणि माझ्या जगातल्या सगळ्यांच्या भावना सतत बदलत असतात. भावना एका क्षणात बदलतात, स्वतःच्या दुसऱ्याच्या.
काय सांगतो हा ग्रंथ? काय सांगतात प्रभू श्रीराम? कर्तव्य कर्म करत राहा. प्रभू श्रीरामांना कधी सिद्ध करावं लागलं नाही ते सज्जन आहेत, किंवा त्यांना लोकांना पटवून नाही द्यावं लागलं की ते किती सज्जन आहेत. त्यांच्या कृतीतून, त्यांच्या प्रत्येक शब्दातून, त्यांच्या प्रत्येक वाक्यातून, प्रत्येक पावलातून त्यांनी दाखवून दिलं. म्हणजेच काय केलं? कर्तव्य कर्मातून दाखवून दिलं त्यांनी. त्यामुळं योग वासिष्ठचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाने एकत्र आपण वाचन करतो, मनन करतो, पण अभ्यास किंवा ती जगात किंवा ज्ञानात आणण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाचे कष्ट ह्याच्यावर अवलंबून येते. त्यामुळे आपण आज वळूया आपल्या मुख्य ग्रंथात ह्याचं मनन कसं केलेलं आहे, की त्यांनी सांगितलं की निरामय म्हणजे अनेक कथातून त्यातल्या एका काकभुशुंडी प्रकरणात त्यांनी आपल्याला काय नॉलेज दिलेलं आहे, किती सुप्रीम नॉलेज आहे हे, की दीर्घायुष्य आणि ते पण निरामय. आजकालच्या काळात हे शक्य नाही, निरामय आणि दीर्घायुष्य. तर हे शक्य आहे, आपल्याला शक्य आहे. जो जो या ग्रंथाचा अभ्यास करेल त्याला हे शक्य आहे, शक्य आणि शक्य आहे. निरामय दीर्घायुष्य प्राप्तीसाठी कसे वागावे याचा काकभुशुंडीच्या मुखाने वसिष्ठांनी केलेला उपदेश अक्षरशः थक्क करणारा आहे आणि आधुनिक मानवाने अवश्य वाचावा असा आहे. अज्ञान व आळस झटकून टाकून, अज्ञान आणि आळस हा ज्याचा त्याने झटकायचा आहे, अज्ञान आणि आळस झटकून टाकून मनोविकारांवर विजय मिळवून पलायनवादाचा विचार मनातही न आणता प्रखर प्रयत्नवादी बनून धैर्याने व शांतपणे आपली सर्व कर्तव्ये पार पाडीत आपले व इतरांचे जीवन सार्थक कसे करावे हे शिकवणारा पुरुषार्थमय विचारांनी रसरसलेला ग्रंथ म्हणजे योग वसिष्ठ. आता पुरुष प्रयत्न याच्यात सगळे चालेल, स्त्री पुरुष. जो पुरु म्हणजे ह्या शरीरात राहतो तो पुरुष, इथे वास करतो ह्या पुरु म्हणजे वस्ती, गाव, ठिकाण. तर हा असा सुंदर ग्रंथ आहे, याचं मनन इथं केलेलं आहे. आणि पुढे त्यांनी सांगितलं की ज्ञानी पुरुषोत्तम जगातील आपली सर्व कर्तव्य, म्हणून तर प्रभू श्रीराम पुरुषोत्तम झाले. इथं काही हातावर हात धरून बसायचं आणि फक्त परमार्थ करायचा असं अजिबात नाही सांगितलेलं. जगातली सगळी सतत कर्तव्ये धक्काधक्कीच्या मामल्यात राहूनही, धक्काधक्कीच्या मामल्यात राहूनही आंतरिक स्थितीवर कुठलाही परिणाम होऊ न देता कौशल्याने पार पाडू शकतो हे मात्र खरंय. आणि ते कसं करायचं हे आपल्याला प्रत्येक प्रकरणात सांगितलेले, प्रत्येक गोष्टीतून शिकवलेलं आहे. नुसतंच काय असं हवेत नाही सांगितलेलं की असं सामर्थ्यवान आहात तुम्ही, तुम्ही आंतरिक स्थितीवर कुठलाही परिणाम करू शकत नाही, ते न करता कर्तव्य कर्म पार पाडू शकता, हे नुसतं सांगायचं म्हणून सांगितलेलं नाहीये. प्रॅक्टिकली शिकवलेलं आहे इथं आपल्याला, प्रत्येक कथेतून, प्रत्येक गोष्टीतून. की माझ्याच जीवनाचं सार आहे आणि माझ्याच जीवनात मी असं कितीतरी वेळा धक्के खाल्लेले आहेत. हे आपल्याला जसजसं आपण ग्रंथ वाचत जाऊ तसं आपल्याला कळेल. आणि हे उपदेशाचं सार या ग्रंथात आहे की आपण बाहेरच्या मामल्यात राहून, बाहेरच्या टेन्शनमध्ये, बाहेरच्या दुःखी वातावरणात, प्रतिकूल परिस्थितीत राहूनही आंतरिक स्थितीवर कुठलाही प्रभाव होत नाही, कुठलाही परिणाम होऊ न देता आपण ते लीलया कौशल्याने पार पाडू शकतो हे मात्र खरंय. किंबहुना सर्वात अधिक शांत व सहजपणे तोच ती पार पाडू शकतो जो आत्मज्ञानी आहे. त्याच्यासाठी आपण हे वाचूया. आपण वळूया पुस्तकाकडे. आपण 28 सूत्र वाचली होती. शुभ वासना, अशुभ वासना आणि आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आत्मज्ञान मिळवणं, हे बघितलं आपण. कार्यकारण बघितलं, लोकाचार, सदाचरणाची मर्यादा अनुसरून कसं वागावं, शास्त्राप्रमाणे वागणाऱ्या माणसाला शक्यतो काही कन्फ्लिक्ट येत नाही, शक्यतो त्याला कुठे भांडावं लागत नाही, शक्यतो त्याला न्यायासाठी कुठं भांडावं लागत नाही, शांत झोप लागते जो शास्त्राप्रमाणे वागतो. तर आता वळूया आपण 29 क्रमांकाच्या सूत्रावर. शहाण्या माणसाने तत्वज्ञान आत्मसात करून घेण्याचा सतत प्रयत्न करावा. शहाण्या माणसाने तत्वज्ञान, कुठलीही गोष्ट आपण वरवर बघतो, वरवर ज्ञान मिळतं आपल्याला त्याचं, पण त्याचं तत्व आपल्याला कधीच समजत नाही. मनाचं तत्व, मनाचा आहार, मनाला काय पौष्टिक असतं. आपलं मन अत्यंत कृश झालेलं आहे, त्याला फार चुकीचा आहार दिलेला आहे. ते मालनरिश झालेलं आहे आपलं मन. त्या मनाचा आहार कुठला, शरीराचा आहार कुठला, शरीराचे नियम कुठले, मनाचे नियम कुठले. आपण काय करतो, मन आणि शरीर ह्याचे चुकीचे व्यायाम करतो. मनाला आपण निवांत बसवायचंय, मनाला स्थिर करायचंय, मनाला शांतता, विश्रामाची गरज आहे.
शरीराला व्यायामाची गरज आहे. आपण नेमकं उलट करतो. मन आपलं बसतच नाहीये, मनाला आरामच नाहीये आणि शरीर आपण आळसावलंय. शरीर निवांत, आपण शरीराला जेवढं सुख देता येईल, जेवढं त्याला आराम देता येईल तेवढा आराम देतो. त्याच्या विरुद्ध करतोय ते आपल्याला आता सरळ करायचंय. मनाला आराम द्यायचा आहे. कशाने? ध्यान, ज्ञान, सत्संग ह्या गोष्टींनी मन निवांत ठेवायचे. कारण जर जन्म मृत्यू आपल्या हातात नाही तर मधल्या गोष्टी कशा आपल्या हातात असतील. तर हे ध्यानात आपण तत्वज्ञान पूर्ण विचार करायचा की शहाण्या माणसाने तत्वज्ञान आत्मसात करून घेण्याचा सतत प्रयत्न करावा. अध्यात्म ग्रंथांचे मर्म जाणणाऱ्या तत्वज्ञानी पुरुष बरं नसलं, आपण आजारी पडलो तर आपण चांबाराकडे नाही जात आणि चप्पल तुटली तर डॉक्टरकडे नाही जात. तसं आपण जर आता आपल्याला आवड निर्माण झालेली, आपण जर ध्यास घेतलाय आत्मज्ञानाचा, तर आपल्याला आत्मज्ञानी पुरुषाकडेच जावं लागेल. समजा एखाद्याला देहधारी गुरु नसेल तर हा ग्रंथच गुरु आहे. हे ज्ञान जिवंत आहे, ह्या ज्ञानात शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्याने आपलं तन मन जीवन जर पालटवत असेल तर ते नुसती अक्षरं कशी म्हणता येतील? तर त्याची कास धरायची आहे. तर त्या तत्वज्ञानी पुरुषापुढे नम्र होऊन त्याला संबंधाने प्रश्न विचारावेत. अशा संवादातून, आता सत्संग आहे आपल्याला, आपण एकमेकांना मदत करतो. सत्संगातून, विचार मंथनातून ज्ञानाचे सार प्राप्त होते. एखादा सर्जन असतो, नामांकित सर्जन असतो, कुशल असतो, पण त्याला त्याची सर्जरी नाही करता येत. तेव्हा आपल्या मनाचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या मनाची जी पठडी आहे, आपले जे जुने इम्प्रेशन्स आहेत, जुनी जी थॉट प्रोसेस आहे, ती आपली आपण काढू म्हणताना निघत नाही. तर आपल्याला कुठल्या तरी सत्पुरुषाकडे जायला लागतं, सत्संगात जायला लागतं. त्याला आपले प्रश्न विचारायला लागतात, आपल्या समस्या मांडायला लागतात. आपल्या मनात नेमकं काय चाललंय? सर्जन हा दुसऱ्याची सर्जरी करण्याची फायद्याचा असतो. त्याची सर्जरी त्या तिसऱ्याच माणसाला करावी लागते. त्याची सर्जरी तो नाही करू शकत. त्यामुळे गुरुग्रही जायला पाहिजे, गुरुकडे जायला पाहिजे, तत्वज्ञानी पुरुषाकडे जायला पाहिजे, एखाद्या ग्रंथाची कास धरली पाहिजे, एखाद्या तत्वाचा अभ्यास केला पाहिजे. आत्मज्ञानाचा अभ्यास जिथं माझा होईल, जिथे माझ्या आत्मज्ञानाला खतपाणी मिळेल, अशा सत्संगात जायचंय, अशा व्यक्तींच्या बरोबर मैत्री करायची. त्याला खूप महत्व आहे. आणि आपण त्याच प्रकारे, आपण जर चप्पल तुटली तर डॉक्टरकडे जात नाही, किंवा आपल्याला किराणा पाहिजे असेल तर आपण मेडिकल स्टोअर मध्ये जात नाही. तसंच आपल्याला जे हे पाहिजे तर त्याच दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण सत्संगात गेलं पाहिजे. तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी अध्यात्म ग्रंथाचं मर्म जाणणाऱ्या तत्वज्ञानी व्यक्तीच्या पुढे नम्र होऊन त्याला ज्ञानासंबंधी प्रश्न विचारावेत. कळलं नाही तर विचारावं, कळलं तर ते शेअर करावं. ज्याला कळलं नाही त्याने पण आपलं ज्ञान वाढतं, आणि ज्याला कळलंय त्याच्या ऐकण्याने पण आपलं ज्ञान वाढतं. त्याच्यामुळे शेकडो लोकांना फायदा होतो. त्यामुळे त्याची चर्चा करावी. भल्या आपल्याला अहंकार सोडायचा आहे म्हणल्यावर आपण हा विचारच नाही करता का, मला कळलं नसताना मी कळलं म्हणून गप्प बसलं तर हा समस्त समाजाचा, माझा सगळ्याचा पर्सनॅलिटीचा नुकसान आहे. त्याच्यात काहीच फायदा नाहीये. कळलं नाही तर विचारायचं. जर कळलं आणि आपल्याला, आपण जर सांगितलंच नाही तर ते ज्ञान मृतवत होतं काही दिवसांनी. आणि कळलं नाही आणि विचारलं नाही तरी ते ज्ञान मृतवतच आहे, काही नसल्यासारखंच आहे, असून नसल्यासारखंच आहे. त्यामुळे अशा संवादातून, विचार मंथनातून ज्ञानाचं सार प्राप्त होतं, हे लक्षात घ्या. मात्र प्रश्न विचारण्या अगोदर समोरचा वक्ता उत्तर देण्यास समर्थ आहे का, जाणकार आहे किंवा नाही, याचा विचार करावा. तसेच शास्त्राला आणि अनुभवाला धरून बोलणाऱ्या तत्वज्ञानी पुरुषाला प्रश्न विचारल्यानंतर त्याने दिलेले उत्तर ऐकून जो त्याप्रमाणे वागत नाही, त्याचा आदर करत नाही, ते मोलाचे शब्द जो वाऱ्यावर सोडून देतो, त्याच्या इतका अधम, नीच मनुष्य नाही. जसे बाहेर अनेक प्रवृत्ती आहेत, तसे अध्यात्मात पण अनेक प्रवृत्तीचे लोक येतात. कुणी सहज चला काय चाललंय असं बघायला येतात. कुणी असे येतात की बघू सांगणाऱ्याला काय कळतंय का, किंवा जो सांगतोय समजून त्याला अडचणीत आणण्यासाठी येतात. त्यामुळे सगळे असतात, हौशे नवशे गवशे. अध्यात्मात पण ह्याच वृत्ती असतात. त्यामुळे प्रपंचातल्या वृत्तींकडचा फोकस अध्यात्मातल्या वृत्तींकडे येतो. बाकी वृत्ती त्याच असतात बऱ्याच लोकांच्या. काही काही लोक अगदी खरंच त्यांना ज्ञानपिपासा असते, त्यामुळे ते येणं केन प्रकारेनं ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतात. बाकीच्या गोष्टीत ते वेळ घालवत नाहीत. त्यामुळे आपण काय करतो, ह्या सगळ्या गोष्टींमुळं, अज्ञानामुळं, अविद्येमुळं, किंवा आपण शास्त्रसंमत न वागल्यामुळे आपण अलगद मनाच्या ताब्यात जातो. आणि मनाच्या ताब्यात गेल्यावर काय काय होतं, हे पुढचा ग्रंथ वाचल्यावर, किंवा आधीच आपण जो ग्रंथाचा पहिलं प्रकरण वाचले त्यात कळलंच असेल की आत्मघातकी मनाचे कसे चाळे चालतात. तो कसं स्वतःचाच आत्मघात म्हणजे मनाचा घात.
आणि जर मन आपल्या ताब्यात आलं पाहिजे असं वाटत असेल तर आपण सत्संगाची कास धरली पाहिजे. त्या ग्रंथाच्या त्या तत्वज्ञानाच्या प्रमाणे आपण बरहुकूम वागलं पाहिजे. तर मन आपल्या ताब्यात येऊ शकतं, येतं. आता पुढे त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितलाय, जे आपले स्टार मुद्दे आहेत. मोक्षाचे 4 द्वारपाल. बऱ्यापैकी आपल्यातले जुन्या लोकांना ते द्वारपाल पाठ पण झाले आणि ते कळलेत पण कसे अप्लाय करायचे, कसे जगताना वापरायचे. आणि विवेक झाला हा तर वैराग्य येणारच. त्यामुळे ते एक भाऊ असतात, एकमेकांच्या हातात हात धरूनच जातात. तसं तर 4 द्वारपाल काय सांगितलेत? शम, विचार, संतोष आणि सत्संग. हे मोक्षाचे 4 द्वारपाल आहेत. बघा आपल्या पण सोसायटीत आपल्या आता मायगेटची सगळ्यांकडे सिस्टीम असते. तर आपण ते परफेक्ट ते नाव, तो फ्लॅट नंबर टाकल्याशिवाय आपलं अप्रुव्हल येत नाही ज्याच्याकडे जायचं असेल. आणि ते एकदा आलं की आपल्याला तो वॉचमन रोखू शकत नाही. आपल्याला तो म्हणतो जा. त्यामुळे आहे मोक्षाचे 4 द्वारपाल आहेत. ह्यातल्या एकाशी जरी मैत्री केली तर आपल्याला त्या ह्याच्यात मोक्षाच्या महालात जाता येणार आहे. मोक्षाच्या राजवाड्यात, मोक्षाच्या विश्वात आपल्याला एंट्री मिळणार आहे, आपल्याला प्रवेश मिळणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे द्वारपाल अत्यंत महत्वाचे. जसं म्हणलं ना आपण की ही पूर्व तयारी सगळी. मोक्ष असा ग्रंथ वाचला आणि मला मोक्ष मिळाला असं होणार नाही. तर त्यांनी 4 द्वारपाल सांगितले. शम, व्यवहारात घडून गेलेला विविध कार्याची जबाबदारी पार पाडित असलेला शांत पुरुष. म्हणजे मनावर नियंत्रण आहे, त्याला माहिती आहे या बाहेरच्या गोष्टींवर मी फार कमी नियंत्रण करू शकतो. फार लिमिटेड गोष्टी आहेत की ज्या मी फार थोड्या प्रमाणात कंट्रोलमध्ये करू शकतो, पण 100% माझ्या हातात कंट्रोल नाहीये. हे त्याने मनाने ठासलेलं असतं, त्याच्या मनात ठसलेलं असतं आणि त्याने तो विचार केलेला असतो आणि त्याच्या मनावर नियंत्रण असतं त्या गोष्टीचं. तर त्या कर्मापासून आकाशातील सूर्याप्रमाणे तो अलिप्त असतो. कर्म करतो आणि विसरून जातो तो. निष्काम कर्मयोग. त्याच्याकडून तो काही अपेक्षा करत नाही. त्या कर्मापासून जसा आकाशातला सूर्य अलिप्त असतो त्याप्रमाणे तो त्या कर्मापासून अलिप्त असतो. एखादं कार्य मनासारखं झालं नाही तरी त्याला खेद होत नाही. आपण जसं म्हणालो ना की कायम सतत माझ्याकडून चांगलंच झालं पाहिजे. हा काय अविवेकी विचार आहे, शम नसलेलं लक्षण आहे हे. म्हणजे मनावर नियंत्रण नसलेल्या माणसाचे हे विचार आहेत की सगळं सतत माझ्या मनासारखं झालं पाहिजे, माझ्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. तसं नसेल तर तो समोरचा माणूस चांगला नाही आणि मी जर माझ्याकडून सगळं चांगलं नाही झालं तर मी नालायक आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे द्वारपाल अत्यंत महत्वाचे. विवेक, वैराग्य मनात निर्माण होण्यासाठी आणि मोक्षाच्या महालात, राजदरबारात प्रवेश मिळण्यासाठी हे द्वारपाल महत्वाचे. त्यांना आधी पटवून द्यावं लागेल तुम्हाला की तुम्ही खरंच तिथं आज जायच्या लायकीचे आहात. तर अशा पुरुषाच्या अत्यंत शांत आणि निर्मल अशा मनाच्या अवस्थेला शम असे नाव दिले. हा पहिला द्वारपाल आहे. मोक्षाचे दार उघडून देणारा शम हा पहिला द्वारपाल आहे. तुमच्यात किती मनावर तुमचं कंट्रोल आहे? शम तुम्ही अंगीकारलाय का? अनेक टेस्ट होतील, अनेक असे प्रसंग येतील ग्रंथ वाचताना पण जे वाचताय ना त्याच्या विपरीत होईल. तेव्हा जर आपण फसलो तर असं समजायचं की आपण फक्त वाचतोय, वाचवत नाही आहे ज्ञान वापरून. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. शम म्हणजे सुख दुःख या द्वंद्वापलीकडची. हे वाचलं की वाटतं बास आता माझ्या आयुष्यात शम आला. बरोबर विपरीत परिस्थिती घडते. तुमचा अहंकार तरी मध्ये येतो का दुसरा कोणीतरी तुमचा अहंकार ठेचायला येतो, तेव्हा तुमच्या क्षमाची परीक्षा होते. हा, किंवा एखादं कार्य हातात घेतो आपण आणि त्याला आपल्याला सपाटून अपयश येतं, तेव्हा क्षमा आपल्याला अप्लाय करता आलाय का? किंवा आपल्याच घरातला माणूस आपल्याच मनाविरुद्ध वागून आपल्याच दुःखाला कारणीभूत झाल्यावर हा क्षम वापरता आलाय का? तर असे प्रसंग साधकाच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा मुद्दाम पेरतो. सद्गुरू म्हणा, परमेश्वर म्हणा, ती नियती म्हणा, ती शक्ती म्हणा, या साधनेच्या मार्गात अत्यंत अडचणी येतात. कशासाठी? तुम्हाला टेस्ट करण्यासाठी. हा, आपल्या स्वतःला क्रॉस चेक करण्यासाठी अशा गोष्टी येतात. तेव्हा आपण खरंच क्षम म्हणजे कळलंय का आपल्याला, हे करण्यासाठी असे प्रसंग येतात. तेव्हा आपण स्वतःलाच पास नापास करायचंय. कुणी इथं येऊन पास नापास करणार नाहीये. तेव्हा आपल्याला पास नापास करण्यासाठी असे प्रसंग वारंवार वारंवार येतात 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 येतील. तेव्हा हे ज्ञान आपण टेस्ट करायचं की तिथं हे लिहिलं होतं की शम म्हणजे सुख दुःखाच्या द्वंद्वापलीकडं. मग मला जमतंय का थोडं तरी? पूर्ण नाही जमणार. ह्या वर्षी थोडं जमेल, पुढच्या वर्षी अजून जमेल. हा, किंवा सगळ्या भ्रांतीचं निवारण करताना मला विधायक शांती म्हणजे बाहेरच्या परिस्थितीचा परिणाम कितपत होतोय हे आपल्याला टेस्ट करता येते का? ह्याच्यासाठी उरलेले 22 तास वापरायचे. हा, हे शम हा पहिला द्वारपाल आहे.
की कुठल्याही परिस्थितीत मी अत्यंत शांत आणि निर्मल राहिले का, किंवा एखादं मी कर्म केलं, त्या कर्माच्या मागे मी किती अपेक्षा ठेवल्या, किती फळांच्या अपेक्षा आहे, आणि त्या अपेक्षा, तो लोभ, ती लालसा ठेवून मी कर्म केलं का? असं केलं असेल तर मला ग्रंथ काहीच कळलेला नाहीये. त्या ग्रंथाच्या वाटी जाऊच नका. काही अर्थ नाहीये तो ग्रंथ हातात घेऊन. ह्या सगळ्या आपल्याला टेस्टिमोनियल आपल्याला यांनी सांगितलेले आहेत की हे द्वारपाल कसे टेस्ट करायचे. तर सर्व भ्रांतींचे निवारण करणारी विधायक शांती आहे शम. लक्ष्मीच्या आलिंगनाचे सुखही शमामुळे प्राप्त होणाऱ्या सुखापुढे तुच्छ आहे. इतका हा शम आल्हाददायक आहे, इतका हा आनंद देणार आहे. चांगली परिस्थिती येऊ, वाईट परिस्थिती येऊ, मला शम जमलाय का? एक द्वारपाल आहे बघा हा. 2 शब्द आहेत त्याच्यात फक्त, शम. त्या आपल्याला कुठे कुठे टेस्ट करता येतील. कुणी स्तुती करील, कोणी निंदा करतील, हा, कुणी मान देतील, कोणी अपमान करतील. मान दिल्यावरही शम राहायचंय, शम अवस्थेत राहायचंय. अपमान केला तरी शमस्थिती ढळता कामा नये. हे रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज टेस्ट करायचे. छोटे छोटे प्रसंग येतील, होऊ द्या अपमान, वाटू द्या मनात थोडी चलबिचल वाटू द्या, वरती तरी क्षमा असल्याचं नाटक करूया, तेव्हा आत आपोआप रियालिटीमध्ये ते येईल क्षमा आपल्या. तर क्षमापुढे सगळं सुख तुच्छ आहे. ज्याचे मन सदा सर्वदा सूर्यबिंबाप्रमाणे अलिप्त आणि निर्विकार असते, तसेच मरण, उत्सव किंवा युद्धाच्या प्रसंगी ज्याचे चित्त सारख्याच अवस्थेत शांत असते, त्यालाच क्षमसंपन्न म्हणावे. हे म्हणतात म्हणजे लिहिलंय इतकं सोपं नाहीये, पण अशक्य नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करूया आपण. आपल्या मनाविरुद्ध घडलं ना, तेव्हा आपण क्षमसंपन्न होऊन बघूया. स्वतःलाच म्हणायचं मनातल्या मनात, तू क्षमसंपन्न आहे बरं का. आज आपण द्वारपाल वाचला ना, मोक्षाचे द्वार उघडायचे ना लवकर, मग क्षम राहायचंय, क्षमसंपन्न. क्षम म्हणजे कळलं ना, मनावर नियंत्रण. भरपूर भरगच्च ट्रॅफिक जाम आहे, मागचा हॉर्न वाजवतोय, इरिटेट करतोय, असा हात करतोय, त्याने काहीतरी शिवी पण हसडली आहे, आपल्याला ऐकू नाही आली, ऐकू आली तरी क्षमसंपन्न राहायचंय. त्याला म्हणायचं प्लीज जा तू पुढे. कसा जाऊ शकणार आहे? कारण त्याच्यात क्षमसंपन्नता नाहीये. तो बेचैन आहे, तो अस्वस्थ आहे. आपण शिकतोय ना, त्याही परिस्थितीत आपल्याला शांत राहता येते का बघायचंय. पण तेव्हा पण आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे, म्हणजे आसपासच्या परिस्थितीत पण आत मनात शांत राहायला आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे ट्रॅफिक मध्ये एक सगळ्यात ज्वलंत उदाहरण आहे सध्या. ट्रॅफिक मध्ये शांत राहता येते का? तर मी विचार करणार नाही असं ठरवलं तर विचार जास्त त्रास देतात, ही रियालिटी आहे. आता आपण जे म्हणतो ना की विचार विचार सतत विचार येतात, अवास्तव विचार येतात, ओव्हर थिंकिंग, ह्याला काही उपाय नाहीये. विचार जेव्हा आपण थांबवायचा प्रयत्न करतो ना, की आजपासून मी विचार करणार नाही, असं अजिबात करू नका. ते होणे शक्य नाही. जीवात जीव आहे तोपर्यंत विचार येणार येणार आणि येणारच. तर ते जास्त विचार त्रास देतात, ही खरी आपली गोची आहे. तर काय करायचंय आपल्याला? त्याच विचारांना विधायक गोष्टींकडे वळवायचंय. हा, आत्ता विचार आपला रोगांचा विचार करतोय, माझ्या शरीराचा विचार करतोय, भविष्याचा विचार करतोय. त्याच विचाराला प्रेझेंट टेन्स मध्ये आणायचंय, त्याच विचाराला ज्ञानात गुंतवायचंय, त्याच विचाराला क्षमाबद्दल विचार करायला लावायचं, त्याला कामाला लावायचंय. की आज जो द्वारपाल आपण वाचला, कर त्याचा विचार. त्यामुळे विचार त्रास देतात असं म्हणणं हे कुबडी आहे. विचार त्रास देणार, विचार करायचे नाहीत म्हणल्यावर 1000 पटीने विचार येणार, येऊ देत ना. त्याचाच आधार घ्यायचाय आपण, त्याच्याच आधाराने मोक्ष मिळवायचा आहे, त्याची दिशा बदलायची. कारण ऊर्जा कधीच नष्ट होणार नाहीये, विचार नष्ट होणार नाहीयेत. ऊर्जेचा फॉर्म बदलता येतो. तर ह्या ग्रंथात ते शिकवले आपल्याला की विचार कसे बदलायचे. आपले विचार थांबले नाहीत, थांबणार नाहीत, थांबले नव्हते, त्याची दिशा बदलायची. तर पुढचा आपला द्वारपाल विचार. मोक्षाच्या महाद्वारावरचा दुसरा रक्षक आहे विचार. आत्ता तो भक्षक झालेला आहे, आत्ता विचार आपले भक्षण करतायत, डोकं कुरतडतायत. त्या विचारांनी नको नको करून सोडलंय, सळो की पळो करून सोडले. आजाराचे विचार, म्हातारपणाचे विचार, भविष्याचा विचार, मुलाबाळांचा विचार, पैशाचा विचार, अत्यंत विचार 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 आणि विचार आहे. त्याची विचाराची जर दिशा बदलली, सतत जपावर कंट्रोल केला, जपावर कॉन्सन्ट्रेशन केलं, श्वासावर लक्ष दिलं, त्या विचाराला म्हणायचं बघ श्वास कसा येतोय, बघ श्वास कसा जातोय, आत्ता किती जप झाला, आज किती वाचन झालं, आज किती साधना झाली. त्या विचाराला लगेचच बदलायचं. त्या विचाराला नादी लावून गोड बोलून 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 आपण साधनेकडे वळवायचं किंवा शुभ संकल्प, शुभ वासनेकडे त्या विचारांना वळवायचंय. तर त्यांनी सांगितलं की मोक्षाच्या महाद्वारावरचा दुसरा रक्षक आहे विचार. नुसते संसार दुःख नाहीसे होते एवढेच आत्मविचाराचे फळ नाही,
तर एकाहून एक अशी उच्च आनंदाची श्रेणी विचाराने प्राप्त होते. कर्माचं बीज विचारात आहे. आपण जेव्हा चांगलं वाईट कर्म करतो ना, त्याच्या आधी त्याच्याबद्दल चांगला विचार आलेला असतो, म्हणून ते कर्म चांगलं होतं. आणि एखादं जर कर्म आपल्या हातून वाईट झालं तर त्याचं बीज आधीच मनात पडलेलं असतं. कित्येक महिने, कित्येक वर्ष, कित्येक दिवस आधी मनात त्याचं विचाराचं बीज रुजलेलं असतं, म्हणून ते फळ आलेलं असतं त्या प्रकारचं, चांगलं वाईट विधायक किंवा विघातक अशा प्रकारचं, कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह जे काही आपल्या हातून घडतं त्याचा आधी विचार बरेच महिने घोळत असतो. त्यामुळं कर्माचं बीज विचारात आहे. विचार खूप महत्वाचा आहे. आपण नेहमी एक सूत्र बघतो की बंदुकीने माणसाला मारलं. बंदूक कशी माणसाला मारेल? बंदुकीतली गोळी माणसाला मारेल ना, त्या गोळीने तिचा प्राण घेतला. गोळी कशी प्राण घेईल? गोळी कसं प्राण घेईल? गोळी आपली आपण जाऊन गेली का तिकडे त्याच्या छातीवर? गोळी गेलीच नाही. त्या हाताने ती बंदूक धरलीये, त्या हाताने ती गोळी त्याचा ट्रिगर दाबला म्हणून तो माणूस मेला. पण ट्रिगर असा कसा दाबेल ना? त्याच्या मेंदूत, त्याच्या बुद्धीत जो विचार आला की ह्या माणसाचा मला राग आहे, ह्याला मला मारायचंय, ह्याला मला खलास करायचंय. म्हणजे कुणी मारलं? विचाराने मारलं. बंदुकीने नाही मारलं, गोळीने नाही मारलं, हाताने नाही मारलं, ट्रिगरने नाही मारलं. माणसाच्या विचाराने त्या माणसाचा प्राण घेतला, जीव घेतला. विचाराचा खूप प्रभाव आहे. विचार हा अत्यंत सूक्ष्म आहे, पण अत्यंत प्रभावी आहे विचार ही गोष्ट. त्यामुळं न्यूनरहित सुखरूप स्थिती, त्यांनी म्हणलं की एवढेच आत्मविचाराचं फळ नाही की संसारातलं दुःख नाहीसे होईल. एकाहून एक अशी उच्च आनंदाची श्रेणी विचाराने प्राप्त होते. चित्ताची समतोल न्यूनरहित सुखरूप स्थिती विचाराने साध्य होते. जगातील सर्व लौकिक आणि वैदिक कर्मे विचाराने फलद्रूप होतात व त्यामुळे मनुष्य आत्मतत्वाच्या श्रेष्ठ भूमिकेवर आरूढ होतो. तो मारताना क्षणिक विचार, अपराधी पण बघतात जेलमध्ये जाऊन विचारतात कसं काय झालं त्यावेळी मी मारलं, आत्ता मला खूप पश्चाताप होतोय. पश्चात बुद्धीचा काय उपयोग आहे? जीव गेला, मारलं, तुला आता फाशीची शिक्षा होणार. अशा वेळी ते विचार बदलून नाही उपयोग. सतत त्या विचारांची दिशा कळली पाहिजे. त्याच्यावर आपण डोळ्यात तेल घालून विचार करून विचार केला पाहिजे की काय विचार चाललाय माझ्या मनात, हा विचार सतत ठेवला पाहिजे आपण. आता तिसरा द्वारपाल आहे संतोष. मोक्षाचा तिसरा द्वारपाल संतोष. माझं इंटरनेट थोडंसं स्लो आहे, आवाज कमी आला तरी काही करू शकत नाही त्याला. तर मोक्षाचा तिसरा द्वारपाल आहे संतोष. विचार किती महत्वाचा आहे तो झाला बघा. शम झाला, मनावर नियंत्रण, विचार. हे 4 द्वारपाल जरी घेतले ना, ग्रंथ सोडून द्या, ग्रंथ बाजूला ठेवला ना, ह्या 4 द्वारपाल सुद्धा मोक्ष मिळवून देणार आहे. पण पूर्ण ग्रंथ किती आनंद देतील बघा. पुन्हा 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 त्याच गोष्टी कधी कधी रिपीटेडली आलेल्या आहेत ग्रंथात, पण ती गरज आहे. आपण काही एवढे महान नाहीये की एकदा 4 द्वारपाल शिकलो की झालं, आय गॉट इट, असं होणार नाहीये. तेव्हा आता तिसरा द्वारपाल बघूया, संतोष. मोक्षाचा तिसरा द्वारपाल आहे संतोष, समाधानी मनाची वृत्ती, कंटेंटमेंट. हा साक्षात मोक्ष स्वरूपच समजा. संतोष म्हणजेच मोक्ष आहे. कोणी कसं वागतंय त्याच्यात संतोष, समाधानी आहे मी. मुलं काय करतायत, समाधानी. नाही केलं, समाधानी आहे. नात्यांपासून काहीतरी मिळतंय, ठीक आहे. नाही मिळालं, ठीक आहे, समाधानी. शरीर आजारी पडलंय, काही करू शकत नाही त्याला, त्या इन्व्हिटेबल आहे. आपण आजार हा आलेला आहे, दुःखी व्हायचं का नाही हे आपल्याला ऑप्शन आहे. त्यामुळं काय सांगितलं त्यांनी, संतोष हेच अत्यंतिक सुख होय. त्यांनी काय म्हणले, संतोष हे अत्यंतिक सुख आहे. बघा, जो असंतुष्ट माणूस आहे तो काय, त्याला आयुष्यात सगळ्या गोष्टी असल्या तरी त्याचा जर समजा पॅटर्न झाला की सतत असंतुष्ट राहायचं, कुठल्याही गोष्टीत मोठ्या मनाने कौतुक करायचं नाही किंवा मोठ्या मनाने म्हणायचं नाही की येस मी खुश आहे, आज समाधानी आहे, मी हॅप्पी आहे, असं म्हणायला किती जड जातं लोकांना. नाही हो, एखाद्या आजीला विचार, कसं आहे काकू, बरं आहे का, छान दिसताय, फ्रेश चेहऱ्यावरून तर एकदम मस्त प्रसन्न, कसलं काय गुडघे दुखतात, हे काय असंतुष्टतेची प्रवृत्ती. ते समोरचा म्हणतोय ना छान दिसतंय, कसं आहे, छान आहे, मजेत आहे, तो काय करणार आहे गुडघे दुखीला? मनाची सवय वाढेल ना संतुष्ट राहायची. सतत आपण एक, म्हणून बघा काही काही वृद्ध माणसांच्या जवळ लोक जायला टरकतात, नको बाबा, एकदा सुरू झाले ना झाले. आपण बदलूया आता हा पॅटर्न. आपल्या जवळ यावंसं वाटलं पाहिजे लोकांना, की ह्यांच्यात काहीतरी असं आहे बघा, ह्यांनी काहीतरी वाचलंय, काहीतरी ह्यांना ज्ञान मिळाले की ह्यांच्या जवळ थांबावं असं वाटतं, ह्यांच्याशी बोलावं असं वाटतं. ते हे ग्रंथामुळे साध्य होतं. तर संतोषाने युक्त असलेली बुद्धी संसारातील कसल्याही बिकट प्रसंगात केव्हाही खिन्न
आणि उद्विग्न होत नाही. कसल्याही म्हणलेलं आहे बघा. कसल्याही म्हणजे काय असू शकतं, आयुष्यात किती प्रकारची दुःख येऊ शकतात हे आपण प्रत्येकाने बघितलंय. हा, कित्येकांना कित्येक प्रकारची दुःख आहेत की ते बघून अंगाचा थरकाप उडेल आपला. हा, आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा बघतो किती अगदी 5 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या माणसांपर्यंत सगळे लोक ग्रस्त आहेत अन्यायाने, सॉरी अविद्येने, अज्ञानाने. हे लोकांना खूप द्वेष आहे, मनात द्वेष आहे, मनात क्रोध आहे, शरीरात आजार आहेत, दुःख आहेत, यातना आहेत, हे सगळे आपण बघतो. पण संतोषाने युक्त असलेली बुद्धी संसारातील कसल्याही बिकट प्रसंगात शारीरिक, आर्थिक, मानसिक केव्हाही खिन्न आणि उद्विग्न होत नाही. ऍक्सेप्टन्स वाढतो आपला. प्राप्त झालेल्या वस्तूबद्दल, परिस्थितीबद्दल समाधान किंवा हर्ष आणि प्राप्त झालेल्या वस्तूबद्दल समाधान किंवा हर्ष आणि अप्राप्त वस्तूबद्दल विषाद यांचा ज्याच्या स्थिर चित्ताला स्पर्शही होत नाही त्यालाच संतुष्ट असे म्हणावे. त्यालाच संतुष्ट असे म्हणावे. एखादी वस्तू मनासारखी झाली की आपण हुरळून जातो, नाचतो. हा, त्या माणसाला गळ्यात गळ्यात गळे घालतो, मिठ्या मारतो, त्याला थँक्यू 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 म्हणतो. आणि एखाद्या व्यक्तीपासून दुःख आलं, शरीराला दुःख आलं, आयुष्यात बिकट प्रसंग आला, हा, सगळीकडून अमिताभचं उदाहरण घ्या, तो सगळा रसातळाला गेला होता वयाच्या कितीव्या वर्षी, 70व्या वर्षी ना, 65 का 70व्या वर्षी, शून्यातून फिनिक्स पक्षासारखा वरती आला. असे अनेक प्रसंग आहेत. आता ते एक उदाहरण आपलं प्रचलित व्यक्ती आहे, नामांकित आहे म्हणून मी सांगितलं. पण अशा अनेक व्यक्ती आहेत आपल्यासारख्या की असा संपला आता तो सगळ्या दृष्टीने. आपण म्हणतो की तो संपला, मनाने संपला, मनस्थितीने संपला, परिस्थितीने संपला, सगळीकडून गांजलाय. पण तो व्यक्ती त्यातून परत रिवाईव्ह होऊ शकतो कसा? योग वसिष्ठच्या सगळ्या ह्या 4 क्षम, संतोष, विचार आणि सत्संगती ह्या द्वारपालांमुळं तो यातूनही पार पडू शकतो. कसं मिथ्या आहे, कसं भ्रम आहे, कसं यातून पार पडायचं हे त्याला कळतं की त्याच्या स्थिर चित्ताला स्पर्शच होत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुख येऊ दे, दुःख येऊ दे, लाभ होऊ दे, हानी होऊ दे, कशातही तो अचल राहतो. तो संतुष्ट म्हणावा. अप्राप्त वस्तूंबद्दल जो हाव करत नाही, मलाच नाही. आपल्याला कसं वाटतं दुसऱ्याच्या आयुष्यात सगळं मिळालंय त्याला, तो सुखी आहे, माझ्या आयुष्यात फार कमी आहे, मी दुःखी आहे. जे आहे त्यात संतुष्ट राहावं माणसाने. कदाचित आपल्या आयुष्यात जे आहे ते दुसऱ्याला पाहिजे असतं आणि त्याच्या आयुष्यात जे आहे ते तिसऱ्याला पाहिजे असतं. त्यामुळं हा भ्रम आहे, हा मिथ्या आहे. मी सोडून सगळे सुखी आहेत, की माझ्या आयुष्यात फार कमी आहे आणि बाकीच्या सगळ्यांना भरभरून आहे, असं नाहीये. प्रत्येकाला काय नाही, हे जगच अपूर्ण आहे. ही सगळी जे प्रकृती आहे ह्याच्यात अपूर्णता आहे. तेव्हा आपल्या मनात अपूर्णता राहणारच आहे. पूर्णत्व फक्त आत्मज्ञानामध्ये आहे. त्यामुळे अप्राप्त वस्तूबद्दल जो हाव करत नाही, ज्याचे मन आधी व्याधींपासून मुक्त असून नित्य तृप्त असते. आधी व्याधी, त्रिविध ताप, मनाच्या व्याधी, शरीराच्या व्याधी, हा, प्रपंचातल्या व्याधी, मानसिक त्रास, आर्थिक त्रास, शारीरिक त्रास, ह्याने तो सगळ्यापासून मुक्त असून नित्य तृप्त असतो, जो संतुष्ट आहे. जे काही दिले ते परमेश्वराचा प्रसाद घ्यायचा. प्रसाद कसा घेतो आपण? अत्यंत लीन होऊन हात पुढे करून घेतो आपण, श्रद्धेने घेतो. जो येईल ते प्रसाद, माझ्या आयुष्यात जे काही घडेल ते प्रसाद, परमेश्वराची इच्छा आहे ना म्हणून हे घडलंय. कदाचित आत्ता मला ते वाईट वाटतंय, आत्ता मला ते त्रासदायक वाटतंय, पण हे त्याने माझ्यासाठी काहीतरी प्रयोजन केलंय. मला कदाचित आसक्ती पासून त्याला मुक्त करायचं असेल, मला मोहापासून मुक्त करायचं असेल, माझा लोभ कमी करायचा असेल, माझा क्रोध कमी करायचा असेल, कदाचित माझी अटॅचमेंट खूप अति झालीये, ती अटॅचमेंट त्याला कमी करायची असेल, म्हणून असा आता वाटतं विपरीत आहे, माझ्या मनाविरुद्ध आहे. पण देव आपल्या मनासारखं नाही करत, आपल्याला जे चांगलं आहे ते करतो. हा, आपल्या मनाप्रमाणे नाही करत तो, आपल्यासाठी जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते करतो. त्यामुळं अप्राप्त वस्तूंबद्दल जो हाव करत नाही, ज्याचे मन आधिव्याधींपासून मुक्त असून नित्य तृप्त असते, प्रारब्धाने उत्पन्न झालेले सुखदुःख, प्रारब्धाने उत्पन्न झालेले सुखदुःख जो निर्विकार मनाने भोगतो, निर्विकार मनाने भोगतो. मलाच का, माझ्यासाठी का, माझ्याच बाबतीत असं का, कधी संपणार, असं ज्याच्या सहवासाने प्राणी मात्र आनंदित होतात त्याला संतुष्ट म्हणावे. हा, ज्याच्या सहवासाने प्राणी मात्र संतुष्ट होतात त्याला संतुष्ट म्हणावे, आनंदित होतात. आता तिसरा आहे सत्संग, चौथा सत्संग. 4 द्वारपाल आपले कुठले झाले? विचार, संतोष. आता तिसरा सत्संग, क्षम, संतोष, क्षम, विचार, संतोष आणि सत्संग. तर साधनेच्या कोणत्याही अवस्थेत साधुसंग उपकारकच आहे.
साधनेच्या कोणत्याही अवस्थेत साधू संघ म्हणजे जे आपल्याला जीवनाची रियालिटी सांगतील, जे मनाची रचना सांगतील, प्रकृतीची रचना सांगतील, तत्वज्ञानाने आपल्याला सगळ्या ब्रह्मांडाचं, परमेश्वराचं, भक्तीचं, साधनेचं जे सत्य आपल्या समोर मांडतील, ज्याचं विवरण करतील, जे आपल्याला मोक्षापर्यंत नेण्यासाठी मदत करतील, येन केन प्रकारे ते साधू संघ उपकारकच आहे. ज्याने सत्संग रूपी गंगेच्या शीतल जलात स्नान केले, त्याला तीर्थे, दाने, व्रतवैकल्य करून वेगळे आणि जास्त असे काही साधायचं नसतं. त्यामुळे बघा, आपल्याला कोविडने काय दिलं तर सत्संग दिला. कोविडने अनेक वाईट गोष्टी दिल्या, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांचे जिवलग गेले, पण सत्संग दिला आपल्याला. घरोघरी गुरुदेव काही वर्षापूर्वी म्हणायचे की घरोघरी आश्रम होईल, तर तसंच झालेलं आहे. एक जरी साधन करणारा असेल, साधना करणारा असेल, तर ते घर हा आश्रम झालेला आहे. साधना घराघरात पोचलेली आहे आपल्याला ह्याच्यामुळं, झूममुळं, ऑनलाईनमुळं. तर सत्संग आपल्याला मिळालेला आहे. साधनेच्या कोणत्याही अवस्थेत साधुसंग उपकारकच असतो. व्रतवैकल्य करून किंवा तीर्थ करून, दान करून वेगळं काही साधायचं नाही जे सत्संगात साधणार नाही. सत्संगात सगळं साधतं. जो भाग्यवान मनुष्य कोणत्याही परिस्थितीत साधू संघाचा त्याग करत नाही, तो श्रेष्ठ पुरुष आहे. माझ्या आयुष्यात आता सुख आहे, आता जाऊ दे, आता मला काही गरज नाही सत्संगाची, आता दुःख गेलं, परत दुःख आलं, चला 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 सत्संग करूया, आता परत ग्रंथ वाचायचा. त्यामुळे सत्संगात थोडे कधीतरी उपस्थिती असणारे लोक काय असतात, जेव्हा त्यांना मनावर ताबा नसतो किंवा ते दुःखातून आपला बदल म्हणून येतात, तर खरे लोक असतात ना, ते कधीच सत्संग सोडत नाहीत, न सुखात न दुःखात. बाहेर कितीही चांगली परिस्थिती असू दे, वाईट परिस्थिती असू दे, ते सत्संग सोडत नाहीत. आपल्या पुढे जिवंत उदाहरण आहे कारंजकर सरांचं. त्यांनी एकही दिवस सत्संग बंद केलेला नाहीये. योगा सेशन म्हणा, कुठलेच सेशन बंद ठेवले नाहीत. आणि पुढे ते पुढचं 34वं सूत्र आहे, दृश्य जग सत्य आहे अशी माणसाची दृढ भावना असते. हे दृश्य जग हे सत्यच आहे, ही दृढ भावना माणसाची असते आणि तिला अनुसरूनच त्याचे सर्व व्यवहार सुरू असतात. मग दृश्यात काय काय घडतं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. दृश्यात आपल्याला मान अपमान, सुख दुःख, मनासारखं, मनाविरुद्ध, अनुकूल, प्रतिकूल, आजारपण, म्हातारपण, जरा, व्याधी, हे सगळ्या गोष्टी घडतात आणि त्या अनुसरून माणसाच्या व्यवहार चालू असतात, कारण त्याला हे दृश्य जग सगळं सत्य वाटतं. त्यामुळेच बंध निर्माण होतात. आता मोक्ष मिळवायचा आहे म्हणल्यावर बंध कशाचा आहे, कशाने बांधलेलो आपण, बद्धता कशाने आहे हे कळावं म्हणून त्यांनी सांगितलं की दृश्य ज्याला खरं वाटतं त्याच्या अनुसरून त्याच्या सगळ्या भावना असतात, त्याच्या अनुसरून सगळे त्याचे व्यवहार असतात, त्याच्या अनुसरून त्याच्या मनात सगळे चढ उतार होत असतात. तोच बंध आहे, तेच बंधन आहे, तेच आपल्याला बंधन आहे. एखादी व्यक्ती प्रचंड आसक्ती आपल्याला खूप प्रेमाची आहे आणि ती दूर गेली की तेच बंधन आहे आपल्याला. ती का दूर गेली, ती कशाने जवळ येईल आपल्या, मग आपण रडत बसतो, यातना होतात मनाला. ह्या यातनांचं, ह्या भावनांचं, ह्या सगळ्या वाटण्या न वाटण्याचंच बंधन आहे आपल्याला. त्यामुळं ह्यानेच बंध निर्माण होतो. सुख दुःख, पाप पुण्य, वासना निर्माण होत राहतात. या बंधनामुळं पाप पुण्य, वासना, सुख दुःख निर्माण होत राहतात आणि मनुष्य त्यात अधिकाधिक गुंतत जातो. जेवढ्या वासना जास्त तेवढा गुंतत जातो, जेवढं पाप पुण्य, दुःख, सुखामुळे पण गुंतत जातो माणूस. काय मस्त मजा होती ना मागच्या 4 वर्षापूर्वी, काय आपण एन्जॉय केलं ना, गेले ते दिवस. म्हणजे सुख भोगलंय, सुखाची तृप्तता झालेली आहे, पण आता त्याच सुखामुळे दुःख होतंय. त्यामुळे सुख आणि दुःख इक्वलीच दुःखकारक आहे. या सगळ्या गोष्टी बंधनकारक आहेत. दृश्य जगाला सत्यता नाही, पण दृश्य जगाला सत्यता नाही हे समजले म्हणजे बंध दूर होतो. ह्या दृश्य जगाला काही सत्यता नाहीये हे समजल्यावर बंधन दूर होतं. हाच मोक्ष होय. मोक्षाची व्याख्याच केली आहे त्यांनी या सूत्रामध्ये, की हे जेव्हा समजतं ना आपल्याला की दृश्य जगताला सत्यता नाहीये, हे सगळं समजा आपण बघा एखाद्या भावनेत गेलो, एखाद्या समजा दुःखाचा प्रसंग आला आपल्याला, तो आला आणि गेला, प्रसंग गेला, आपण आहेच आहे ना, आपलं कॉन्शियसनेस आहे तसंच आहे. किंवा आनंदाचा, खूप अत्युच्च आनंदाचा प्रसंग आयुष्यात घडला, तो आला, एन्जॉय केलं आणि तो प्रसंग निघून गेला, म्हणजेच तो सत्य नाहीये. तो आला आणि गेला, पण आपला आतला आत्मा आहे तसा आहे. त्याच्या पडद्यावर सुखाचा सीन आला आणि गेला, त्याच पडद्यावर दुःखाचा सीन आला आणि तो गेला.
पण पडदा आहे तसंच आहे, स्थिर आहे. मग त्या पडद्याकडे बघायचं का दृश्याकडे बघायचं? दृश्याला खरं मानलं तर ते दृश्य आपल्याला खेळवतं. घटकेत सुखी करतं, घटकेत दुःखी करतं, घटकेत आनंदी करतं, घटकेत दुःखी करतं. भावना येतात आणि जातात, विचार येतात आणि जातात, प्रसंग येतात आणि जातात. पण त्या दरम्यान आपण ज्या काही माकड उड्या करतो, जे काही आपल्या हातून कर्म घडतात, चांगली वाईट, ज्या काही रिॲक्शन घडतात, त्याने आपलं परत नवीन कर्म तयार होतं. त्यामुळे निदान हा ग्रंथ वाचल्यावर नवीन कर्म तरी तयार होणार नाही, असं तरी आपला पॅटर्न होतो विचारांचा. म्हणून हे द्वारपाल अत्यंत महत्वाचे. म्हणजे हिऱ्याने हिरा कापता येतो, तसं आपल्या ह्या वासना आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, आपले जे विचार आहेत, त्या विचारानेच विचार कापता येतात आपल्याला. बाकी बाहेरचा कोणी व्यक्ती येऊन आपले विचार बदलू शकणार नाही. बाहेरची कोणी व्यक्ती, आपल्या जवळची व्यक्ती सुद्धा आपल्या मनात संपन्नता आणून देणार नाही. संतुष्ट वृत्ती आपल्याला कोणी पैसे देऊन करून देणार नाही, की तुमची वृत्ती आम्ही संतोषी करून देतो. हा, या संतोषी माता पिक्चर बघून आपण संतोषी माता होत नाही. त्याचप्रमाणे हिऱ्याने हिरा कापायचा आपल्याला. ना, ह्या सगळ्या ऊर्जा आहेत, त्या निगेटिव्ह आहेत आता, तर त्या पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्म करायच्यात ह्या विचारांनी, ह्या सूत्रांनी. 35व्या सूत्राकडे जाऊया. आतापर्यंत कळलं सगळं, 4 द्वारपाल कळले आणि ते कुठे आहेत? आपल्याच हात आहेत. आपल्यालाच ते निर्माण करायचे. हिऱ्याने हिरा कापायचा हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यामुळे आता स्थिर समुद्राच्या पृष्ठभागावर चंचल लाटा उत्पन्न होतात. बघा हा, काय सांगायचं त्यांना ह्याच्यातून? स्थिर समुद्राच्या पृष्ठभागावर चंचल लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे स्थिर परमात्म स्वरूपावर अस्थिर मन उदय पावतं. लाटा येतात आणि जातात. प्रत्येक लाट एक मोठी असते, एक छोटी असते, एक उंच असते, एक अगदी छोटी येते आणि जाते, विरते. लाटा येतात आणि विरतात. समुद्र खाली स्थिर आहे ना, त्यामुळे आत्मा आपला स्थिर आहे, सच्चित आनंद आहे. त्या आत्म्याच्या जीवावरच मनात लाटा उमटतात, भावनांच्या, वासनांच्या, इच्छांच्या, तृप्ती अतृप्तीच्या, सुखदुःखाच्या. लाटा म्हणजे खरं मानतो आपण, लाटांचं काही अस्तित्वच नाहीये. लाटा हा समुद्राचा भाग आहे, पण लाटा म्हणजे समुद्र नाहीये. समुद्र हा स्थिर आहे, समुद्राचा भाग आहे तो समुद्र. त्यामुळं ते समष्टी रूप मन म्हणजेच ब्रह्मदेव असून त्याच्या स्वैर म्हणजे पूर्व नियोजित नसलेल्या संकल्पामुळे त्रिभुवने निर्माण होतात. त्यात स्वेदज, अंडज, जारज, उद्बीज असे 4 प्रकारचे प्राणी, त्यांचे समुदाय निर्माण होतात. मुख्य ग्रंथात हे विस्तृत स्वरूपात सांगितलंय. स्वेदज म्हणजे काय, अंडज म्हणजे काय, जारज म्हणजे काय, उद्बीज म्हणजे काय, जे गर्भ तयार होऊन जन्माला येतात. कोण घामातून प्राणी कीटक तयार होतात, कोणी मातीतून बीज, माती म्हणजे जमीन भेदून वरती येतात. हे जीव आहेत सगळे. हा, हे सजीव आहेत सगळे. कोणी अंड्यातून निर्माण होतात जीव, ते अंडज. हे सगळे 4 प्रकारचे प्राणी त्यांनी सांगितलेले. त्यांचे समुदाय निर्माण होतात. ब्रह्मदेवाच्या कल्पना विलासामुळे हे अद्भुत इंद्रजाल विस्तारल्यासारखे दिसते. म्हणजे वरती एक झाड आहे, पण आत म्हणजे मुळं वेगवेगळी आहेत, पण वरती एकच झाड आहे. तसं आपण ब्रह्माचेच अंश आहोत. आपण एकाच परमेश्वराची लेकरं आहोत, पण आपलं रूप आणि नाम रूप सगळं वेगवेगळं आहे. त्यामुळे आपली जरी ही वेगवेगळे दिसत असल्या फांद्या, झाड, तरी आतली मुळं वेगवेगळी आहेत, पण त्याचा स्त्रोत एकच आहे, ब्रह्मदेवच आहे. हे विस्तारल्यासारखं दिसतं. ज्यांना आपण तू, मी म्हणून ओळखतो ते, आणि जगातले सर्व विषय, या सर्वांना दृश्य असे म्हणतात. हे सर्व पदार्थ आणि त्यांचे वेगवेगळे अस्तित्व जोपर्यंत भासते, तू आणि मी एकच हे आपल्याला कुठपर्यंत कळत नाही, जोपर्यंत आपल्याला हे दृश्य खरं वाटतं. त्यामुळे हे वेगवेगळं अस्तित्व भासतं, तोपर्यंत, जोपर्यंत भासते तोपर्यंत बंध आहे. जोपर्यंत आपल्याला हा मी, तो वेगळा, हा माझा, तो दुसऱ्याचा, हा आवडीचा, तो नावडीचा, हे जोपर्यंत आपल्याला द्वैत भावना आहे ना, तोपर्यंत आपल्याला द्वैत असणं हेच आपला बंध आहे. अशा स्थितीत मोक्ष संभवत नाही. आपण एकच चेतना आहोत, पण आपल्याला हे व्यवहारात जगण्यासाठी म्हणून आपलं नाम, रूप, रंग सगळं वेगवेगळं आहे. आपण एवढी जी सगळी नावं आहेत ना, 100, 100, 150 काही जी लोक आहोत ना, ते सगळे एकच आहोत. पण आपण असे कशा हात मारणार की चेतना 1, चेतना 2, चेतना 3 असं म्हणलं तर जगणं मुश्किल होईल आपल्याला. कारण हे जग दृश्य आणि अदृश्याचं मिश्रण आहे. त्यामुळे आपल्याला स्थूल आणि सूक्ष्म, सूक्ष्म समजून घेताना सूक्ष्मच जावं लागेल.
स्थूल समजून घेताना स्थूलाचे जे नियम आहेत ते पाळावे लागतील. त्यामुळं शलाका वेगळी नाहीये, अनुजा वेगळी नाहीये, अनुराधा वेगळी नाहीये, अरुणा वेगळी नाहीये, शोभा वेगळी नाहीये, शैला वेगळी नाहीये, अलका वेगळी नाहीये. इथं कोणीही वेगळे नाहीये. आपण सगळे एक आहोत. एक चेतना आहे. एकाच इलेक्ट्रिसिटीच्या सप्लायमुळे फॅन चालतो. हिरवा दिवा पण लागतो, पिवळा दिवा पण लागतो, निळा दिवा पण लागतो. आपल्याला वाटतं हा दिवा हिरवा चांगला आहे. हा, निळ्याचा प्रकाश जरा कमी आहे. हा, लाल मला आवडतो, पिवळा मला आवडत नाही. हा, आत इलेक्ट्रिसिटी एकच वाहतीये, फक्त वरती वेगवेगळं आहे. त्यानेच फॅन चालतो, त्यानेच फ्रीज चालतो, त्यानेच ट्यूब चालते, त्यानेच डिशवॉशर चालतो, त्यानेच सगळं चालतं. इलेक्ट्रिसिटीला काही रंग नाहीये, तिच्यात भेदभाव नाहीये. ती इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपली चेतना, ते चैतन्य, तो आत्मा. हाच आत्मा सगळ्यांच्या मध्ये स्थित आहे. आत्म्यात फरक नाहीये, आत्म्याला जन्म नाहीये, आत्म्याला मृत्यू नाहीये. त्यामुळे आपण शरीर नाहीये, आपण विचार नाही, आपण भावना नाही, आपण आत्मा आहोत. हे त्यांनी ह्या सूत्रात सांगितले की हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंतच बंद आहे आपल्याला, तोपर्यंतच आपण बंधनात आहोत. हे एकदा कळलं की आपण मुक्त झालो, हाच मोक्ष आहे. आणि हे जोपर्यंत आपल्याला आहे ना, तुझं माझं वेगळं, तू मी, तोपर्यंत आपल्याला मोक्ष संभवत नाही. त्यामुळे ही थिअरी झाली. प्रॅक्टिकल साठी आपल्याला ही लोक आहेत, हे जग आहे, हे सुख दुःख आहे, हे बंधन आहेत, ही नाती आहेत, ही मुलं बाळ आहेत, नवरा बायको, हे सगळी आसक्ती मोह सुटत नाही, भल्या भल्यांना सुटत नाही. सगळ्यात अटॅचमेंट वाईट आहे आपल्याला. आणि ती अटॅचमेंट आपल्याला डिटॅच राहून कशी करायची किंवा कसं साधायचं, तिथे कर्तव्य कशी करायची. अटॅचमेंट म्हणजे दूर गेला तर मला जेवण जात नाही, मला झोप लागत नाही, ही नाही अटॅचमेंट. कुठे का असे ना, सुखात असू दे, तो माझा आहे, सगळे माझे आहेत. ह्या प्रकारच्या आपल्याला अनेक गोष्टीतून त्यांनी शिकवलेलं आहे. आणि आपल्याला सांगितलेलं आहे, ईशोपनिषदात एक मंत्र आहे, ईशावास्यम इदम सर्व यत किं जगत्याम जगत. म्हणजे या विश्वात जे काही आहे ते सारे परमेश्वराने वेष्टिलेले आहे. अशी एकही वस्तू नाही, अशी एकही अचर गोष्ट नाही की जिला परमेश्वराचं वेष्टन नाहीये. म्हणजे प्रत्येकाला परमेश्वराचं वेष्टन आहे. म्हणजे आपण जेव्हा द्वेष करतो, आपण जेव्हा क्रोध करतो, जेव्हा आपण भेदभाव करतो, तेव्हा परमेश्वराच्या निर्मितीवर आक्षेप घेतो आपण. सगळ्या गोष्टी, सगळ्या व्यक्ती, सगळे जीव परमेश्वराने वेष्टिलेले आहेत. सगळ्यांवर परमेश्वराचं वेष्टन आहे. परमेश्वराचं वेष्टन नाही अशी एकही अचर नाहीये, स्थूल सूक्ष्म वस्तू नाहीये. 36वा सूत्र वाचूया. जोपर्यंत, आणि इथे एक सांगितले बघा, खरं म्हणजे ब्रह्माखेरीज दुसरं अस्तित्वच नाहीये. जे काही आहे ते सगळं ब्रह्म आहे. एकोहम बहुश्याम प्रजा येईल. एका ब्रह्मालाच आपण बहुश्याम होण्याच्या कल्पनेने ब्रह्मांड निर्माण झाले. तेव्हा आपण एकाच आई वडिलांची लेकरं आहोत किंवा एकाच ब्रह्माची आपण लेकरं आहोत. हा, त्यामुळे आपणच आपल्याला त्रास दिल्यासारखं आहे, आपणच आपला द्वेष केल्यासारखं आहे, आपणच आपल्या प्रति दुष्ट वासना किंवा अशुभ वासना केल्यासारखं आहे. जेव्हा दुसऱ्याला आपण हे देतो, शाप देतो, दुसऱ्याबद्दल वाईट चिंततो, तेव्हा आपल्याबद्दलच आपण वाईट चिंतत असतो. कारण आपण एकाच ब्रह्माचे अंश आहोत. हे विस्तारित प्रमाणात आपल्याला ग्रंथात म्हणजे पावलं पावली, शब्द शब्दाला सांगितलेले आहे. आणि ते इतकं सांगतात की आपल्याला ग्रंथ संपताना बऱ्यापैकी क्लॅरिटी येते. तर ब्रह्माखेरीज दुसरं काहीच नाहीये. त्यामुळं ब्रह्मातच निर्माण होतं सगळं, आणि त्याच्यातूनच निर्माण होतं, आणि त्यानेच हे निर्माण केले. जे काही त्याचंच आहे त्याच्यामुळेच जगतं आणि त्याच्यातच लीन होतं. आता पुढचं सूत्र आहे, जोपर्यंत मनामध्ये एकामागोमाग एक एक वासना, इच्छा उत्पन्न होत आहेत, तोपर्यंत दृश्य जगाची व्याधी म्हणलेले, दृश्य जगाची व्याधी कमी न होता उलट वाढते. न इदम असे घुकत राहिले आणि मन मात्र दृश्य विषयांचे आकार घेत राहिले, तर कितीही तर्कवितर्क लढवले, तीर्थयात्रा केल्या, जप तप केले, तरी त्यांचा उपयोग होत नाही. हे सगळं जे जग चाललेलं आहे, हे जगात जे सगळं प्रकृती किंवा प्रपंच जो चाललेला आहे, हे विश्वाची निर्मिती आपल्या कर्मांमुळे होती. आपलं एखादी इच्छा वासना अतृप्त राहिली तर पुन्हा आपण जन्म घेतो, पुन्हा तशाच प्रकारची सिच्युएशन येते, तशाच प्रकारची लोक येतात ज्यांच्याबद्दल आपली वासना अधुरी राहिली होती, अतृप्त होती. प्रेमाची असेल, द्वेषाची असेल, सुखाची असेल, दुःखाची असेल, आसक्ती असेल, हा, विरक्ती असेल, तीच लोक आपल्या आसपास येतात. आपणच चूज करतो. आपण मरताना जर आपली काही इच्छा अपूर्ण राहिली तर त्या इच्छेमुळे आपला पुन्हा जन्म होतो. त्याच्यावरच हे सगळं ब्रह्मांड चाललेलं आहे, त्याच्यावरच हे जग चाललेलं आहे.
आणि आपण जे आत्ता आहोत, आपल्या आयुष्यात जे काही घडतंय, आपण देह घेऊन आलो म्हणजेच आपल्या इच्छा वासना अतृप्त होत्या, म्हणून आपण इच्छा केली आणि म्हणून आपण पुन्हा देह घेऊन आलो. आपण ह्याच्यात पण म्हणतात ना, समजा आपली अध्यात्माची सुद्धा इच्छा अपुरी राहिली, तर पुन्हा तशाच प्रकार जिथे आपल्याला अध्यात्माला सहयोग मिळेल, आपल्याला सहकार्य मिळेल, तशाच प्रकारच्या वातावरणात आपण जन्म घेतो. तशाच प्रकारचा परिवार मिळतो. अशीच लोकं आपल्याला मिळतात, की जे आपल्या अध्यात्माला मदत करतील किंवा आपल्या अध्यात्माला जास्तीत जास्त पुढं आणतील, सहकार्य करतील, आपल्याला सामर्थ्य देतील, आपल्याला मदत करतील, अशीच लोकं मिळतात. ज्याची जशी वासना तसा त्याला देह आणि प्रपंच मिळतो, तसाच त्याला परिवार मिळतो. त्यामुळे आपल्याला निरीच्छ व्हायचंय. मरताना कुठलीही इच्छा नसता कामा, आपल्या मनात कुठलीही इच्छा येता कामा नये. हं. एक कुठलीही इच्छा राहिली तर पुन्हा जन्म आपण बुक केला म्हणून समजायचा. एखाद्याला आपण माफ नाही केलं, एखाद्या आपल्या द्वेषाची भावना ठेवली, तर तीच व्यक्ती पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येणार. पुन्हा पुन्हा तसे प्रसंग येणार. त्यातून जर आपण काहीच शिकलो नाही, तर पुन्हा परमेश्वर, सद्गुरू म्हणा, नियती म्हणा, तसेच प्रसंग आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा समोर आणते. आपण शिकत जायचंय. आपल्याला ह्यातून परमेश्वराला काय सांगायचंय? माझ्या सद्गुरूला मला काय धडा शिकवायचा ह्यातून? हे आपल्याला कळलं पाहिजे. उलट आपण नवीन कर्म निर्माण करतो आणि आगामी कर्माच्या फलांमुळं आगामी जन्मही मिळतो आपल्याला. त्यामुळे तिथे म्हणले, की जोपर्यंत मनामध्ये आपल्या वासना, इच्छा उत्पन्न होत आहेत, तोपर्यंत दृश्य जगाची व्याधी कमी होत नाही, उलट वाढते. त्याच्यात तेल ओतल्यासारखं होतं आणि तो भडका वाढतो. वासना वाढत जातात, इच्छा वाढत जातात. जेवढ्या इच्छा आपण तृप्ती करू, त्याची तृप्ती होतच नाही. उलट अजून, अजून हवं, अजून हवं, अजून इच्छा आपल्या निर्माण होतात. अजून वासना तृप्ती हवी. वासना तृप्त आपल्याला वासनांच्या आपला विलय करायला पाहिजे. वासनालय म्हणलेलं इथं, मनोलय, वासनालय. निरीच्छ व्हायचं. मला कोणाकडून कुठलीही अपेक्षा नाहीये. मला कुठल्याही इच्छेने मी हे कर्म करत नाहीये आणि मला कुठलीही वासना तृप्त करण्यासाठी मी माझ्या मनाला आणि इंद्रियांना इथून पुढे धावायला लावणार नाहीये. इतकी साधना करायची. इतकं आपण हे तत्वज्ञान समजून घ्यायचंय. त्यामुळे तीर्थयात्रा, जप, तर्क, वितर्क कितीही लढवा आणि मनात जर विषय वासना असतील, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जे आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते बघा, एक म्हातारा माणूस मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यात असतो आणि तो वाके वाके म्हणतो. तर लोक घरातल्यांना वाटतं, "वाह! वाह! वाह! आजोबा किती पुण्यवान आहेत. वासुदेव केशव, वासुदेव केशव" म्हणायचे त्यांना. पण त्यांना ते तोंडामुळे म्हणता येत नाही, "वाह के वाह." पण ते म्हणत असतात, "वासरू किरसुणी खातंय, वासरू किरसुणी खातंय." मरताना पण त्यांना ते वासरू किरसुणी खाते, ती ओढा, ती किरसुणी तुटेल. म्हणजे इतक्या वासना आपल्या दृढ असतात. आपला हा देह नष्ट होतो, ह्याची मुठभर राख होते. पण आपल्या सूक्ष्म देहात सगळ्या वासना जातात. सगळ्या इच्छा असतात. कारण वासना, इच्छा ह्या वायुरूप असतात. हां. पण आपण ही साधन म्हणजे हे धन घेऊन जाऊ शकतो. तर मग वासना कशाला घेऊन जायच्यात? हे धन घेऊन जाऊया. वासना, इच्छा आपल्याला पुन्हा पुन्हा दुःखातच लोटणार आहेत. पुन्हा पुन्हा सुख-दुःखाच्या झोक्यातच आपल्याला फिरवणार आहेत. त्यामुळे ह्या दृश्यातल्या इच्छा वासना त्यांना तृप्ती कधीही होत नाही. त्यामुळे त्या नश्वर आहेत, ते मिथ्या आहेत, ते भ्रम आहे, की जे आपल्याला शाश्वत मिळणार आहे, त्याच्या मागे जाऊया आपण. आता त्यांनी पुढे अजून एक दृष्टांत दिलाय. स्वप्नातल्या सर्पाला पाहून घाम सुटतो. बघा हां, त्यांनी काय सांगितलंय. आता आपल्याला समुद्राचं उदाहरण त्यांनी ब्रह्माच्या विश्वाच्या निर्मितीसाठी आपल्याला समजण्यासाठी दिलं. आता ते म्हणतात, स्वप्नातल्या सर्पाला पाहून घाम सुटतो, भय वाटते. पण ते स्वप्न होते असे कळले, की मनुष्य स्वस्थ होतो. त्याचप्रमाणे हे सर्व दृश्य जग स्वप्नाप्रमाणे आहे, त्याला सत्यता नाही असे कळले, अशी पक्की खात्री झाली, म्हणजेच निरंतर शुद्ध आत्मस्वरूप कळेल. स्वप्नातनं जागे आपण स्वप्नात मेलो तरी हसत-हसत सांगतो, "अरे मला कसलं स्वप्न पडलं डेंजर. माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी मेले." असं सांगतो. पण हे आपण रडत-रडत सांगतो का? ते खरं मानतो का? आपल्याला माहिती आहे स्वप्न मिथ्या आहे. तसं अप्लाय करून बघा. एखादी छोटी गोष्ट करून बघा, की ही म्हणजे आता घडणारी, की हे स्वप्न आहे. स्वप्नाप्रमाणे बघून करून बघा. एक स्वतःची टेस्ट करून बघा. क्रॉस चेक करून बघा किंवा स्वतःची टेस्ट घ्या. की हे स्वप्नाप्रमाणे मानून बघा. खरंच त्याला काही अर्थ राहत नाही. खरंच ते येतं आणि जातं. हां. आपण जेव्हा समजतो ना, की हे जीवन म्हणजे पण एक दीर्घ स्वप्न आहे. हे स्वप्नच होतं. आपण काय करतो जे प्रसंग घडला, ज्या व्यक्तीमुळं घडला, 20 वर्षापूर्वी घडला तरी आज आपण त्याला
ताजं ठेवलेलं आहे. आज ती जखम आपली बळबळतीये. ती जखम आपल्यालाच बरी करायची नाहीये. हा, आपल्यालाच त्याला मलम लावायचंय. कशाने? की ते स्वप्न होतं. आत्ता सत्य आहे. मी आत्मा हे सत्य आहे. आत्मस्वरूप हे सत्य आहे. हे मिथ्या आहे. हे सगळं एका दीर्घ स्वप्नाप्रमाणे चाललेलं आहे. हे केव्हा कळेल? जेव्हा आत्मज्ञानारूपी आपण जागे होऊ. आत्मज्ञानाने जागे होऊ. आपण आता अज्ञान अविद्येच्या स्वप्नात जगतोय आणि स्वप्नातच रडतोय, स्वप्नातच हसतोय, स्वप्नातच आपण मान अपमानाचा अनुभव घेतोय. हे अनुभव काही खरे नव्हेत. आत्मा खरा आहे. अनुभव जर खरे असते तर मग ते बदलतात कसे? हा, एकाच व्यक्तीकडून आपल्याला एखाद दिवशी सुखाचा अनुभव येतो, त्याच व्यक्तीकडून काही दिवसांनी दुःखाचा अनुभव येतो. हे अनुभव खरे नाहीयेत. अनुभव मिथ्या आहेत. अनुभव स्वप्नाप्रमाणे आहेत. व्यक्ती, वस्तू, परिस्थितीचा अनुभव बदलत राहतो. मग तो खरा कसा? आत्मा आहे तसाच आहे. आत्मा बदलत नाही. त्यामुळे त्यांनी स्वप्नातल्या सर्पाला पाहून घाम सुटतो, भय वाटतं, थरथरतो आपण, पण ते जागा झाल्यावर आपण थाऱ्यावर येतो, स्टेबल होतो, स्थिर होतो. आपल्याला कळतं हे स्वप्न होतं. हा, त्याप्रमाणे हे सर्व दृश्य जग स्वप्नाप्रमाणे, त्याला सत्यता नाही. हा, कुठले माता पिता, कुठले आई वडील, कुठली बायको, कुठली मुलं, हे सगळं स्वप्न आहे. अशी कितीतरी मुलं झालेली आहेत मला कित्येक जन्मात. कितीतरी आई वडील आहेत, होऊन गेलेले आहेत माझे. आत्ता हे खरं, हे वेगळं स्वप्न आहे. ते स्वप्न आलं आणि गेलं आणि मी विसरले. आत्ताचंही स्वप्न आहे. आता हे चाललेलंही स्वप्न आहे. हा, माझ्या आत्म्याला ना जन्म आहे, ना मरण आहे, ना आत्म्याला भावना आहे. हा, आत्म्याला काहीच नाहीये. आत्मा अचल आहे. त्याला काहीच चिकटू शकत नाही. एका पाण्यातल्या कमळासारखं आहे. कमळ पाण्यात असतं पण ते कोरडं राहतं. त्याच्यावर पाण्याचा बिंदू जरी पडला तरी ते विरघळून जातो, घरंगळून जातो. त्याप्रमाणे आपण समजलं पाहिजे. म्हणजेच निरंतर शुद्ध आत्मस्वरूप कळेल, दृश्य आणि द्रष्टा. आणि समजा तुम्ही खरंय मानलं तर काय करू शकता? समजा हे स्वप्न नाहीये, ग्रंथ सांगतो स्वप्न आहे म्हणा, पण मला नाही जमत आहे. करून बघा. काय बदल घडवू शकता तुम्ही तुमच्या नियतीत, तुमच्या प्रारब्धात, तुमच्या दुःखाच्या भावनेत. हा, शरीरात अनेक आजार निर्माण होतील, ह्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही. मनाची मनस्थिती बिघडेल किंवा वेडे व्हाल, ह्याच्या व्यतिरिक्त काय होईल? काही होणार नाहीये. त्यापेक्षा हे करून बघूया. करायला काय हरकत आहे? नुकसान तर काहीच नाही. पण दृश्याला खरं मानण्यात नुकसानच नुकसान आहे. हा, मिथ्या मानण्यात फायदाच फायदा आहे आपल्याला. त्यामुळं दृश्य आणि द्रष्टा हे द्वंद्व नष्ट झाले म्हणजे जे अनुभवास येते तेच मुक्तिपद होय. आत्ता परिस्थितीकडे मला द्रष्टा भावनेने बघायचे आणि मला ते द्रष्टा भावनेने बघायला जमेल त्या दिवशी माझा मुक्तीचा प्रवास सुरू झाला. एक ना एक दिवस ते मी मुक्तीला पोहोचणार, मुक्तिपद मला मिळणार, हे आपल्याला आत्मज्ञानाने कळतं. हे केव्हा अनुभवाला येतं? जेव्हा दर्शन, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी एक होईल. हा, बघणाराही आत्मा, बघतोय तोही आत्मा आणि ज्याला कळतंय तोही आत्मा. काय बघायचंय? आत्मा बघायचाय. कशाने बघायचाय? आत्मदृष्टीने, ज्ञानचक्षुने. कोणाला बघायचंय? आत्म्यालाच बघायचंय. हे जेव्हा कळेल तेव्हा आपल्याला मुक्तिपद मिळेल. की जी समोर माझ्या स्थूल व्यक्ती आहे ती आत्माच आहे आणि मी पण आत्मा आहे. म्हणजे आत्मदर्शन होणं महत्वाचं आहे. आत्मवर्तन हळूहळू जमेल. हे समोरचा येऊन एक तोंडात देईल तरी आत्मदर्शन असं नाही करायला सांगितलेलं. ते आपल्याला ग्रंथात डिटेल सांगितलंय की तो आत्मा, मी आत्मा. मग मी कसं? आपल्याला टॅक्टिक सांगितलं, त्याच्यात टास्क सांगितल्यात वेगवेगळ्या, की कसं कोणाशी कसं डील करायचं. सत्व, रज, तम ह्याच्याप्रमाणे कशाला टाळायचंय, कशाशी कशा प्रकारे. तर आपली मनस्थिती न बिघडवता. रामाने रावणाला मारलंच ना, पण रावणाबद्दल द्वेष नव्हता त्याच्यात. उलट त्याने त्याचा दाह संस्कार केला रामाने रावणाचा. आणि रावणाने पण रामाने लक्ष्मणाला पाठवलं की तो तिथं मृत होऊन पडलेला आहे, जा त्याच्या जवळ जा, त्याचं डोकं मांडीवर घे. अशा प्रकारच्या रामायणात अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे द्वेष इथे ह्याच्या खाली गेला नाही पाहिजे वागताना. क्रोध करायचा आहे, पण क्रोध आतल्या आपल्या अंतर्मनात प्रभाव करू देतोय, प्रभाव होऊ देतोय का, हे आपल्याला कसं शिकवलंय ह्या ग्रंथात ते आपण हळूहळू बघणार आहोत. रमाताई, इथे थांबायचंय का? का एक सूत्र वाचू? आताही वाचलं तरी चालेल एखादं चालेल ना? जसं तुम्हाला हवं तसं. चालेल. मग भूताकाश, चित्ताकाश आणि चिदाकाश उद्या बघूया, कारण तो सेपरेट वेगळा भाग आहे. आपण आता 2 सूत्र वाचूया. पुढे ते काय म्हणतात? शून्य आणि जड अशा या आकाशाला केवळ नावापलीकडे वेगळे अस्तित्व नाही. शून्य आणि जड अशा या आकाशाला केवळ नावापलीकडे वेगळे अस्तित्व नाही म्हणजे काय?
त्याप्रमाणे मनाचेही स्वतःचे असं काही रूप नसतं. मनाचं असं काही रूप नसतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं मत निर्माण केलं, ती व्यक्ती चांगली वाटायला लागते. परत मनाने असा विचार केला, नाही नाही ही व्यक्ती वाईट आहे, परत ती व्यक्ती वाईट वाटायला लागते. हा, आपल्याला आपण मनाने विचार केला, ही व्यक्ती आहे ना खूप पुण्यवान आहे, लगेच तसंच रूप निर्माण करतं मन, ती पुण्यवान आहे, ती पुण्यवान आहे, ती पुण्यवान. परत 2 दिवसांनी वाटतं नाही नाही ही पापी आहे, लगेच मनापुढे तसंच चित्र निर्माण होतं की ही व्यक्ती पापी आहे. म्हणजे काय आहे या मनाचं स्वरूप? मनाचं स्वरूप काही नाहीच आहे त्या नावापलीकडं. म्हणजे मनाचं स्वतःचं असं काही रूप नसतं. त्याला जसं रूप देऊ तसं तो रूप घेतो. ही माया आहे. मन हीच मोठी माया आहे. जसं रूप देऊ तसं ती रूप घेते. त्यामुळे तिला स्वतःचं काही अस्तित्व ह्या मनाला नष्ट नाही करता येणार. त्या मनाला आपल्याला रूप द्यावं लागेल. त्या मनात आपल्याला अशी एक छबी निर्माण करावी लागेल, की ते मन मी जसं रूप घेईल दृश्याचं आणि प्रपंचाचं, तसंच मन विचार करेल. इतकी ताकद आहे ह्या मनात. म्हणून तर ह्याला मनावरचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणतात. मनाच्या व्यापाराचा, मनाचा जो अभ्यास केलेला आहे, इतका शास्त्रशुद्ध आणि इतका सखोल अभ्यास दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात नाहीये. त्यामुळे इथं बघा खूप महत्वाचं वाक्य आहे, की आकाशाला कसं अस्तित्व नाहीये वेगळं. आपण म्हणतो की आभाळ निळं आहे आज. आभाळ वास्तविक कसंच नसतं, कुठलंच नसतं. निळं नसतं, काळं नसतं, काहीच नसतं. पाण्याने ढग भरून आले, की ते काळं दिसतं. हां, निरभ्र झालं की पांढरं दिसतं. हां, त्याच्यावर निळं कशाचं तरी प्रतिबिंब पडतं, परावर्तित किरण त्याने ते निळं दिसतं. आणि त्याच्यात इंद्रधनुष्य पण दिसतं. पण वास्तविक आकाशाला कसलाच रंग नाहीये. त्याला कसलं रूपच नाहीये. त्यामुळे मनाला पण वास्तविक काहीच स्वरूप नाहीये. आपण जसं देऊ तसं आहे. हां, सासू वाईट वाटते, सासूबद्दल विचार वाईट करतो, सासू वाईटच आहे. पण तीच एका लेकीची आई आहे आणि त्या लेकीला ती आई आदर्श आहे. मग हिला कशी ती व्यक्ती वाईट वाटते? म्हणजेच काय आहे? हे सगळं मिथ्या आहे, भ्रम आहे, भ्रम. हां, सुनेला सासू वाईट वाटते. पण ती सासू नावाची व्यक्ती त्या मुलीची आई आहे, त्या मुलीला ती आदर्श वाटते. त्या मुलीमुळं ती मुलगी म्हणते, "ह्या आईमुळं माझं जीवन सार्थक झालं. ह्या आईमुळं मी आज सद्गुणी आहे. ह्या आईमुळं माझ्या जीवन सार्थक झालं. मला तिने हे शिकवलं, मला तिने ते शिकवलं." त्याच व्यक्तीला तिची सून म्हणते, की "ही सासू माझी वाईट आहे." पण ती सासू मुलीकडे वेगळ्या रूपाने बघते, सासूकडे वेगळ्या रूपाने बघते. असं मन कॉम्प्लेक्स आहे. हां, म्हणजे ती व्यक्ती ना वाईट आहे ना चांगली आहे. ती व्यक्ती आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे. तिच्या मनाने जसं रूप घेईल, बहुरूपी आहे, माया बहुरूपी आहे. जसं रूप घेईल तसं ते रूप साक्षात दिसतं आपल्याला. भासतं, वाटतं आपल्याला, पण नसतं. बघा हां, दिसतं, वाटतं, भासतं म्हणलेलं आहे. ह्याच्यात सत्यता नाहीच आहे. त्यामुळंच मन मिथ्या आहे. त्यामुळंच हे दृश्य भ्रम आहे. हे सगळं जे वाटतं ते भ्रम आहे. मग तीच व्यक्ती तिला भ्रम म्हणून वाईट वाटते आणि दुसऱ्या बाईला तीच व्यक्ती भ्रम म्हणून चांगली वाटते. म्हणजेच हा भ्रम आहे. आपण जर माझ्या मनाने, सुनेच्या मनाने घेतलं, की माझी सासू अत्यंत मी आता एक उदाहरण दिलंय हां, सासू-सुनाचं. असं काही कुणी पर्सनली घेऊ नका. अशा अनेक गोष्टी, व्यक्ती, वस्तू, परिस्थितींकडे आपण रूप घेतो. म्हणून ती परिस्थिती तशी वाटते. म्हणून ती व्यक्ती तशी वाटते. म्हणून ती व्यक्ती, वस्तू, परिस्थिती आपल्याला कशी वाटते, जशी आपल्याला वाटते. हां, मी निळा गॉगल घातला, तर मला सगळं निळं दिसणार आहे. मी हिरवा घातला, तर सगळं हिरवं दिसणार आहे. तेव्हा मला जी परिस्थिती मी जसं त्याचं दर्शन माझ्या मनात घेईन, तशी ती वाटणार आहे. ही ताकद आहे मायेत. ही ताकद आहे मनात. तेव्हा मनाला फक्त बघायचंय. हां, आता माझ्या मनात असं वाटतंय ह्या परिस्थितीबद्दल. वाटू दे. लेट देम. मी बघते आणि जाते. फक्त बघायचंय. त्याच्यावर काही ऍक्शन घ्यायची नाही. त्याच्यावर काही रिएक्शन घ्यायची नाही. त्याच्याबद्दलची भावना हृदयात उतरू द्यायची नाही. हे कसं? ते हा ग्रंथ शिकवतो. त्यामुळे तुम्ही करून बघा हा प्रयोग. एखाद्या मनातच करायचं, हे सगळं सूक्ष्मातच करायचं. त्यामुळे तुम्हाला त्याचं काही नुकसान होणार नाहीये. सूक्ष्मातच एखाद्या व्यक्तीबद्दल 4 दिवस एकदम चांगला विचार करून बघा. हां, ते तुमच्या आयुष्यात जो प्रसंग आला, ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की मला अत्यंत त्रास झाला, अत्यंत दुःख झालं. तिच्याकडे अलिप्तपणे विचार करा. आजचा दिवस हा होमवर्क आहे, की खरंच मी एवढं दुःख करून घ्यायचं कारण होतं का? की एवढं मी त्या व्यक्तीला तमाशा करायची गरज होती का? त्याच्याकडे मी अलिप्तपणे बघितलं असतं तर आज काय दृश्य असतं? ती व्यक्ती तुटली नसती. हां, ती परिस्थिती एवढी चिघळली नसती. मला एवढा शारीरिक, मानसिक त्रास झाला नसता. ही ताकद आहे मनात. त्यामुळे हे सूत्र खूप महत्वाचं आहे, की मनाला असं स्वतःचं काही रूपच नाहीये. चांगलं, वाईट. त्यामुळे ते मन तुमचं जसं रूप घेईल, तसं तुम्हाला जग वाटणार आहे.
हा, आपण लहानपणी खेळायचो बघा, ज्याला जसं वाटत तूच आहेस. आपण म्हणायचो ना की समजा कुणी आपल्याला म्हणलं मूर्ख, तर आपण म्हणायचो जे म्हणतं तेच असतं. एक्झॅक्टली हेच करायचंय आपल्याला. जे म्हणतं तेच असतं. आपल्याला जे वाटतं तेच वाटतं बाहेर. तर म्हणजे हे वाटणं आहे ना, ही माया आहे. हे भासणं आहे ना, ही माया आहे. हे जे भ्रम वाटतो ना, ही माया आहे. ही एकदा पार केली की ती माया हात जोडून आपल्या पुढे उभे राहते, की तू मुक्त झालायस बाबा. तुला मी नाही ह्या जाळ्यात अडकू शकणार. हा, तुला ऑलरेडी मोक्ष मिळालेला आहे. त्यामुळे हे आपल्याला मनाचं स्वरूप खूप म्हणजे आपल्याला थिअरी एक ओळीत आहे, पण आपल्याला त्याचं चिंतन, मनन आणि प्रॅक्टिकल सतत सतत करायला लागेल, तेव्हा आपल्याला मन ताब्यात येईल. तेव्हा आपल्याला कुठलीच परिस्थिती त्रास देणार नाही, कुठलीच व्यक्ती दुःख देणार नाही, कुठलीच व्यक्ती सुख देणार नाही, कुठलीच व्यक्ती आपल्याला आनंदित करू शकणार नाही, कुठलीच परिस्थिती आपल्याला दुःखी करू शकणार नाही. ही ताकद ह्या मनाला निर्लेपपणे बघायचे. मनाचा मनोजय म्हणलेले, मनोलय म्हणलेले. मनाला ताब्यात घ्यायचे. आता मन ताब्यात आहे. हा, बघ बघ कशी वागते तुझ्याशी, बघ बघ कसा वागतोय. त्याच मनाला आपण म्हणू शकतो काही नाही वागत आहे. हा, किंवा म्हणायच्या पेक्षा आपण अलिप्तपणे म्हणायचं, बघ कसं मन मला आत्ता खड्ड्यात घालणार होतं, पण केवळ मी ह्या ग्रंथामुळे वाचले. आत्ता माझं मन माझं प्रचंड नुकसान करणार होतं. त्या मनाच्या नादात आल्यामुळं लॉंग टर्म माझ्या परिवारावर काय परिणाम झाला असता, माझ्या आजूबाजूला काय परिस्थितीवर परिणाम झाला असता, माझ्या मुलाबाळांवर काय परिणाम झाला असता, माझ्या मनावर किती विपरीत परिणाम झाला असता, माझ्या शारीरिक आरोग्यावर, माझ्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला असता. या मनाच्या जर झाशात मी आले असते तर इतके अगणित वाईट परिणाम झाले असते. पण नाही, आता मी मनाला ताब्यात घेणार आहे. मी मनाचा राजा होणार आहे. हा, आता मनाचा नोकर होते, आता नाही. आता तो माझा नोकर आहे. अशी परिस्थिती हा ग्रंथ वाचल्यावर येते आणि येतेच. हे माझं नाहीये, वसिष्ठ ऋषींचा अश्युरन्स आहे. आणि प्रभू श्रीरामांनी प्रतिनिधित्व करून त्यांना जेव्हा सगळा बोध होतो, तेव्हा जे शब्द आहेत त्या शब्दात ते सामर्थ्य हे कळून देण्याचं. शेवटचं सूत्र वाचते, सॉरी उशीर झाला. द्रष्टा दृश्यरूप जग म्हणजे केवळ मनाचा खेळ आहे. बघा हा, द्रष्टा आपण म्हणतो ना, अरे नको एवढी राख घालून घेऊ, हे तुझ्या मनाने घेतलंय, तू मनातनं काढून टाक बाबा. आता तुझ्या मनाने घेतल्यावर मी काय करणार. ही आपण छोटी छोटी वाक्य म्हणतो ना, ती वाक्य खूप खोलात जाऊन चिंतन करा त्याचं. तेच खरंय, तेच खरंय, बाकी सगळं मिथ्या आहे. हा, हिने मनानेच ग्रह केलेला आहे आपण म्हणतो. तिचा काहीतरी गैरसमज झालाय. हा, आता तिच्या मनात ठाण मांडल्यावर कोण काय करणार. हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे मनाला पॉवर दिलेली आपण. मनाला नको तिकडे नको तेवढी किंमत दिलेली आहे. जिकडे बघायचं तिकडे न बघता आपण द्रष्टा बघून बघायला पाहिजे. द्रष्टा दृश्यरूप जग म्हणजे केवळ मनाचा खेळ आहे. मन असत असूनही सत भासते आणि एका स्वप्नातून दुसरे स्वप्न निर्माण व्हावे, त्याप्रमाणे हे विकारशील दृश्य जग मनच निर्माण करते. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. हा, त्यामुळं इथे थांबूया आपण. जय श्रीराम. प्रभू श्रीरामांचं चिंतन करूया, कृतज्ञ होऊया सगळ्या ज्ञात अज्ञात आणि दृश्य अदृश्य व्यक्तींबद्दल, शक्तींबद्दल. आणि प्रार्थना शांती मंत्र. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. नाहं कर्ता हरिः कर्ता. हरिः कर्ता हि केवलम्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्.
लोका समस्ता सुखिनो भवन्तु.